तर एक एरिया नोटिफाय करून घ्यायला लागतो की हा जो विमानतळाचा एरिया आहे, या विमानतळामध्ये जे सामान येईल ते सामान डोमेस्टिक सामान समजलं जाईल. तिथून या परिसरामध्ये जे सामान जाईल ते आता इंटरनॅशनल डिस्पॅचसाठी दिलेलं सामान समजलं जाईल. हे करणारे 5 अधिकारी असतात जे हे नोटिफाय करतात. आपण 5 अधिकाऱ्यांची सॅलरी 24 तासासाठी अफोर्ड करू शकत नाही राज्य म्हणून. असं प्रत्येक विमानतळाचं आहे. औरंगाबाद नाही नाही, इथे तुम्ही इंटरनॅशनल फ्लाईट करू शकत नाही. औरंगाबादला तिथे अजिंठा आणि वेरूळला येण्यासाठी लोक जीव काढतात, पण तिथे आंतरराष्ट्रीय फ्लाईट करता येत नाहीत का? तर हेच सगळं कस्टम, इमिग्रेशन. आपल्याला आपलं राज्य म्हणून हे सगळं एकत्रित प्रपोजल केंद्र शासनाला दिलं पाहिजे. त्याची एक खिडकीसारखं करून कमीत कमी 10 विमानतळं, आंतरराष्ट्रीय विमानतळं ऑलरेडी बनण्याची क्षमता असलेले आपल्या राज्यात आहेत, आपण बनवलेले आहेत. पण अशा कुठल्या तरी रेड टेपमध्ये ते अडकलेले आहेत, ते बाहेर आणले पाहिजे.